नमस्कार. आज आपण मॉर्गन हाउसेल यांचं जे गाजलेलं पुस्तक आहे द सायकॉलॉजी ऑफ मनी त्याच्या मराठी सारांशावर जरा बोलूया. हो. आपलं लक्ष आहे हे समजून घेणं की पैशाचे निर्णय फक्त आकडेमोडीवर नाही, म्हणजे आपल्या भावना, सवयी, आपली मानसिकता यावर ते कसे अवलंबून असतात. हो, अगदी. चला जरा बघूया यात काय आहे ते. आणि यातला म्हणजे सगळ्यात महत्वाचा विचार काय आहे की आर्थिक यश मिळवण्यासाठी तुम्हाला काही अर्थशास्त्रातलं मोठं तज्ज्ञ असायला नकोय. अच्छा. खरी कसोटी लागते ती आपल्या वागण्याची शिस्त लागते, संयम लागतो आणि आपण म्हणजे दबावाखाली कसे निर्णय घेतो ना ते महत्वाचं. पुस्तकाच्या सारांशानुसार पैशासोबतचं आपलं नातं हे गणितापेक्षा जास्त मानसशास्त्रावर आधारलेलं आहे. हे ऐकायला साधं वाटलं तरी खूप खोल आहे नाही का? जसं सारांशामध्ये म्हटलंय, श्रीमंती आणि संपत्ती, रिचनेस आणि वेल्थ. हो, तो फरक महत्वाचा आहे. म्हणजे महागडी गाडी, मोठं घर हे झालं श्रीमंतीचं प्रदर्शन, पण खरी संपत्ती ती अनेकदा दिसत नाही. बरोबर. ती म्हणजे भविष्यासाठी बाजूला ठेवलेला गुंतवलेला पैसा. आणि इथेच मग ते चक्रवाढ व्याज, कंपाऊंडिंग, त्याची जादू येते. बरोबर. अगदी. पण गंमत काय आहे की त्या चक्रवाढ व्याजाची जादू अनुभवायला नुसतं गणित कळून उपयोग नाही. त्याच्यासाठी संयम लागतो, खूप जास्त संयम. वॉरेन बफे यांचं उदाहरण घ्या ना. हो. त्यांची बहुतेक संपत्ती कधी तयार झाली? 60 नंतर, उतारवयात. अच्छा. का? कारण त्यांनी गुंतवणूक खूप लवकर सुरू केली आणि मग काय अनेक दशक थांबले. ते महत्वाचं. तिथेच वर्तनाची भूमिका येते. म्हणजे चांगला परतावा देणारे म्युच्युअल फंड्स किंवा स्टॉक निवडणं कदाचित सोपं असेल. हो. पण बाजारात जेव्हा मोठी पडझड होते तेव्हा न घाबरता अनेक वर्ष टिकून राहणं ही खरी मानसिक कसोटी आहे. खरंय. म्हणूनच म्हणतात की खरी संपत्ती अदृश्य असते, ती त्या संयमाचं फळ असते. खरे, ती शिस्त आणि तो संयम. आणि गंमत म्हणजे प्रत्येकाची ती शिस्त किंवा पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो नाही का? त्यांच्या अनुभवांवर अवलंबून असतो. बरोबर. म्हणजे काय होतं की ज्यांनी लहानपणी समजा आर्थिक अस्थिरता बघितली आहे, गरिबी पाहिली आहे, त्यांचे पैशासंबंधीचे निर्णय कदाचित जास्त सावध असतील, जपून खर्च करतील, धोका कमी घेतील. या उलट ज्यांनी कायम सुबत्ता अनुभवली त्यांना कदाचित पैशाची रिस्क घेणं एवढं मोठं वाटणार नाही. ते जास्त धोका पत्करायला तयार होतील. म्हणूनच मग सारांश आपल्याला आठवण करून देतो की दुसऱ्यांच्या मागे लागणं, त्यांच्या आर्थिक निर्णयांची नक्कल करणं धोकादायक ठरू शकतं. अगदी. कारण त्यांची परिस्थिती वेगळी, त्यांची ध्येय वेगळी, त्यांची धोका पत्करण्याची क्षमता सगळंच वेगळं असू शकतं आपल्यापेक्षा. म्हणजे सल्ला घ्यायला हरकत नाही, सल्ला घ्यावा, पण अंतिम निर्णय आपला आपण घ्यायला हवा, आपल्या वैयक्तिक परिस्थिती आणि उद्दिष्टांनुसार. उगाच कोणीतरी काहीतरी करतंय म्हणून आपणही तेच करणं, त्यात अर्थ नाही. बरोबर, त्यात काही अर्थ नाही. आणि याच विचाराला जोडून तो नशिबाचा, लक आणि रिस्कचा मुद्दा येतो. हो, तो पण महत्वाचा आहे. आपण यशस्वी झालो की कसं वाटतं सगळं आपल्या हुशारीमुळे झालं. हो. आणि अपयशी ठरलो की नशिबाला दोष. बरोबर. पण सारांश काय सांगतो की वास्तव या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी आहे. अनेक यशस्वी लोकांच्या प्रवासात नशिबाचा मोठा वाटा असतो, तर अनेक हुशार, मेहनती लोकही केवळ वाईट वेळ आली म्हणून अपयशी ठरू शकतात. म्हणजे नशिबाचा भाग असतोच. हो. याचा अर्थ असा नाही की प्रयत्न सोडून द्यावेत, अजिबात नाही. मग काय? पण याचा अर्थ हा आहे की ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत त्यावर जास्त विचार करण्याऐवजी ज्या आपल्या हातात आहेत त्यावर लक्ष केंद्रित करावं. आणि त्यात सगळ्यात महत्वाचं काय? बचत, सेव्हिंग. आणि गंमत म्हणजे उत्पन्न किती आहे यावर बचत अवलंबून ठेवू नये. अच्छा. हो. जसं सारांश म्हणतो, यू डोंट नीड अ स्पेसिफिक रिझन टू सेव्ह. म्हणजे बचत करण्यासाठी काही मोठं कारण नकोय, ती फक्त एक सवय हवी, एक प्रकारची शिस्तच. हो. एक आपत्कालीन निधी म्हणून किंवा भविष्यात येणाऱ्या संधी साधण्यासाठी एक तरतूद हवी. ती आपल्याला अनपेक्षित संकटांपासून वाचवते. बरोबर. बचत आणि गुंतवणुकीबरोबरच आणखी एक महत्वाचा मानसिक पैलू म्हणजे ते पुरेसं, इनफ कधी म्हणायचं हे ओळखणं. खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण अधिक आणि अधिकच्या हव्यासापोटी लोक अनेकदा नको त्या मोठ्या रिस्क घेतात. अगदी. आणि मग जे कमावलेलं असतं ते पण गमावण्याचा धोका असतो. ही एक प्रकारे मानसिक लढाई आहे. म्हणजे समाधानी राहणं आणि ती जी एक सततची स्पर्धा असते ना
ती टाळणं. गोलपोस्ट सतत पुढे ढकलत राहण्यासारखं. बरोबर. कारण आर्थिक ध्येयांची शर्यत कधीच संपत नाही जर आपण स्वतःसाठी ती पुरेसची पातळी ठरवली नाही. आणि ती पातळी गाठल्यावर थांबता येणं किंवा कमी धोका पत्करणं. हे सुद्धा आर्थिक शहाणपणाचंच लक्षण आहे. नाहीतर आयुष्यभर धावत राहूनही समाधान मिळत नाही. तर या सगळ्या चर्चेतून काय मुख्य गोष्ट समोर येते? मला वाटतं की पैशांचं व्यवस्थापन हे काहीतरी क्लिष्ट गणित किंवा बाजाराचं अचूक भाकीत करणं वगैरे नाहीये. नाही, त्यापेक्षा खूप वेगळं आहे. हे जास्त करून आपल्या सवयी, आपला संयम, आपली भीती, आपला लोभ या भावनांवर नियंत्रण ठेवण्यावर अवलंबून आहे. हो, संपत्ती निर्माण करणं आणि टिकवणं हे आर्थिक ज्ञानाइतकंच, किंबहुना त्याहून अधिक वर्तणुकीचं शास्त्र आहे. म्हणजे आपण कसे वागतो हे महत्वाचं आहे. अगदी. आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी सारांशातला एक विचार करायला लावणारा प्रश्न मनात ठेवण्यासारखा आहे. तुम्ही अधिक पैसा का मिळवू इच्छिता? नक्की का हवाय तुम्हाला जास्त पैसा? आणि त्या बदल्यात तुम्ही काय गमवायला तयार आहात? विचार करण्यासारखा प्रश्न आहे. म्हणजे संपत्ती मिळवण्यामागची आपली खरी प्रेरणा काय आहे? आणि त्यासाठी आपण कोणती किंमत, आपला वेळ, आपली नाती, आपलं आरोग्य हे सगळं मोजायला तयार आहोत का? याचं आत्मपरीक्षण करणं खूप महत्वाचं आहे.